नमस्कार, मी डॉक्टर वंदना आबणे आय क्लिनिक तर्फे तुमचं स्वागत करते। आजचा आपला विषय आहे थंडीत घ्यावयाची डोळ्यांची काळजी। थंडीमध्ये हवामान थंड असल्यामुळे हवा ही कोरडी होऊन जाते। हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झालेले असते, त्यामुळे साहजिकच आपले डोळे कोरडे जास्त पडतात। जशी त्वचा कोरडी पडते त्याचप्रमाणे डोळ्यांचा कोरडेपणाही थंडीत वाढतो। शक्यतो जे कोणी स्क्रीन युजर्स असतात किंवा मोबाईल ज्यांचा वापर जास्त असतो अशा लोकांमध्ये कोरडेपणाची लक्षणंही जास्त आढळून येतात। डोळ्यांमध्ये कचकच करणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना टोचल्यासारखे वाटणे असे सिम्पटम्स यामध्ये दिसून येतात। तर आता आपण याची काळजी कशी घेतली पाहिजे? सर्वप्रथम पाणी भरपूर पिणे गरजेचे आहे। त्याचबरोबर पोषक आहार घेणं हेही गरजेचं आहे। ज्यांचं स्क्रीन यूज जास्त आहे त्यांनी प्रोटेक्शनसाठी यूव्ही प्रोटेक्शन स्क्रीन वापरणे, तसंच अँटी रिफ्लेक्टिव्ह ग्लेअर असलेले चष्मे वापरणं गरजेचं आहे। ॲट अ स्ट्रेच स्क्रीनवर काम न करता दर 2 तासानंतर ब्रेक घेऊन 10 मिनिटांनंतर परत तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता। त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचे ब्लिंकिंग रेट, म्हणजे आपण जे डोळे मिचकावतो हे फार गरजेचं आहे। स्क्रीनवर काम करताना बरेच वेळा आपण स्टेअरिंग लुक दिल्यामुळेही डोळ्याचा कोरडेपणा वाढतो। त्याचबरोबर थंडीमध्ये जे हीटर्स लावलेले असतात त्याच्यामुळे जी उष्णता वाढते तर त्यापासूनही बचाव करणं गरजेचं आहे। एसी किंवा फॅन चालू असेल तर त्याचा ब्लो हा आपल्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण जरी काळजी घेतली तरी नक्कीच या थंडीमध्ये तुमचे डोळे हे व्यवस्थित राहतील याची नक्कीच मला खात्री वाटते। धन्यवाद।